कालच्या व्हिडिओला खूप कमेंट आल्यामुळे मला सगळ्यांच्या कमेंटला रिप्लाय देता आला नाही, त्यामुळे मी हा रील बनवते। त्यांचं असं होतं की तुम्ही हा बिझनेस कसा चालू केला, आम्हालाही चालू करायचा, त्याबद्दल माहिती द्या। तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो आणि मी पार्टमध्ये हा व्हिडिओ टाकणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। या बिझनेसची सुरुवात मी गेल्या 6 ते 7 वर्षापूर्वी केली होती। सुरुवातीला मी फक्त स्क्रंची बनवायचे आणि सेल करायचे, पण कस्टमर करून मागणी येऊ लागली की तुम्ही हेअर क्लिप वगैरे का नाही देत किंवा ते तुम्हाला बरं पडेल। तर माझ्या डोक्यात ही कल्पना आली की चला आपण हे ट्राय करून बघूया। तर मला हा प्रश्न होता की मी खेडेगावात राहत असल्यामुळे कुठून माल घ्यायचा वगैरे मला काही माहीत नव्हतं, त्यामुळे मी यूट्यूबचा आधार घेतला। यूट्यूबवरती मी सर्च केल्यानंतर मला बरेचसे व्हिडिओ दिसले, ते व्हिडिओ मी पाहिले। त्याच्या खाली जे नंबर असतात ना, त्यांना मी कॉन्टॅक्ट केला। तर तिथे एक मला अडचण येऊ लागली की ते म्हणायला लागले की मिनिमम ऑर्डर ही 5 ते 10 हजार असली पाहिजे आणि तुम्ही तुमच्या शॉपचा फोटो किंवा GST द्या। तसं माझ्याकडे काहीही नव्हतं, कारण माझी नुकतीच सुरुवात होती आणि मला कसलाही अनुभव नव्हता। आणि मला हे देखील भीती वाटू लागली की बाबा 5 ते 10 हजार आपण दिलो आणि ते आपल्याला काही प्रोडक्टच दिले नाही, तर म्हणजे सुरुवातीला स्मॉल बिझनेसमध्ये ह्या अडचणी येऊ शकतात। तर नंतर त्यांचं असंही म्हणणं होतं की तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती आम्ही प्रोडक्ट देऊ, पण त्यासाठी तुम्हाला 500 रुपये ॲडव्हान्स पे करावे लागतील। सो मला थोडीशी भीती वाटत लागली। मी तसं सर्च केल्यानंतर 15 दिवसानंतर मला एका ठिकाणी मिळालं, पण त्यांनी देखील मला 5,000च सांगितलं होतं, पण मी 3,500 हजाराचा माल घेतला। त्याच्यानंतर मी सर्वात आधी काय केलं की इंस्टाग्राम पेज ओपन केला। त्यावेळी कोरियन प्रोडक्टची खूप ट्रेंड होती, आत्ता देखील आहे, आत्ता देखील त्याची मागणी तेवढीच आहे। तर मला कमीत कमी 6 ते 7 दिवसानंतर मला ऑनलाईन ऑर्डर यायला सुरुवात झाली। नंतर मी काय केलं की आमच्या फॅमिलीमध्ये, रिलेटिव्समध्ये, असं गल्लीत वगैरे सगळ्यांना मी प्रोडक्ट दाखवले, तर सगळ्यांना ते खूप आवडले आणि कारण कोरियन हे खूप युनिक होते, त्यामुळे मला तिथून ऑर्डर येऊ लागले। तर असा माझा हा प्रवास सुरुवात झाला। तर मला गेल्या 2 वर्षामध्ये काही महिलांचे मला मेसेज येऊ लागले की ताई आम्हाला देखील असं करायचं आहे। तर ते म्हणायला लागले, पण जेव्हा आम्ही होलसेलरना विचारतो तर ते मिनिमम ऑर्डर आम्हाला 5,000 सांगतात आणि आमचं एवढं बजेट नाही आणि धाडसही होत नाही। पण काही इन्स्टा पेजवर 1,000 रुपये वगैरे म्हणतात, पण त्यांचं लोकेशन असतं तमिळनाडू, केरळ, तर तिथूनही आमचं धाडस होत नाही, तर तुम्ही आम्हाला देऊ शकाल का? सो मी त्यांना 500 ते 1000मध्ये हॅम्पर बनवून देऊ लागले। सुरुवातीला मी त्यांना सांगायचे की प्रोडक्टच्या मागे मार्जिन कसं ठेवायचं, पण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही ज्या एरियामध्ये असता तिथून तुमचं प्रॉफिट समजतं। म्हणजे मी खेडेगावात राहते आणि माझ्याकडे घेणारे महिला या गृहिणी असतात, त्यामुळे एवढं ते अफोर्ड करू शकत नाहीत। पण सिटीमध्ये समजा पुणे, मुंबईसारख्या शहरात 10 रुपयाची वस्तू आरामात 20 रुपयाला विकली जाते। तर अशापासून मी त्यांच्या मागणीमुळे मी होलसेल सुरुवात केलं, कारण माझं सुरुवातीला फक्त रिटेल मी स्वतःचं पेजवर स्वतः सेल करायची। जर तुम्हाला सेम हा जर बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही आधी काय करा, माझ्यासारखे जे पेज आहेत त्यांना फॉलो करा, त्यांना कमेंट करा आणि माहिती विचारा। ते कुणीही तुम्हाला सहजासहजी माहिती देणार नाही। नाहीतर यूट्यूबवरती जावा आणि होलसेलर असं हेअर ॲक्सेसरीचे होलसेलर असं सर्च केल्यानंतर ना तुम्हाला समजेल, त्यांना तुम्ही कॉल करून विचारा। त्यांचीही मागणी अशीच असते की 5,000 ते 10,000, काही वेळा 1-2 हजार शक्यता असते, पण ते जेन्युइन असतात की नाही माहीत नाही। माझ्यासोबत देखील खूप वेळा फ्रॉड झाला आहे। मी एका ठिकाणी 3,000चा माल दिला होता, ते मालही आले नाही आणि पैसे आले नाही। शेवटी मला सायबर क्राईमवरती गुन्हा दाखल करावा लागला होता। त्यामुळे अशा ज्या महिला असतात की बाबा घरात राहून म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, त्यांच्यासाठी आहे। तुम्हाला जेन्युइनली जर बिझनेस करायचा असेल तर मला मेसेज करा, मी प्रोडक्ट तुम्हाला देईन। सुरुवातीला मी तुम्हाला सगळं सांगेल, कसं सेल करायचं, कसं इन्स्टा पेज, म्हणजे काही लोकांना माहीत नसतं की इन्स्टा पेज कसं करायचं। पण त्या महिलांना अजून एक प्रश्न असतो की आमच्या सेल होईल का? पण मला त्यांना एवढंच सांगायचं की सुरुवात ही पॉझिटिव्हपासून करा, कारण मी तुम्हाला सांगते इन्स्टा पेजवर तर सेल होतंच, त्यानंतर तुमचं काही महिलांचा बचत गट असतो किंवा काही BC ग्रुप असतात किंवा असं फॅमिली फ्रेंड्सचे व्हॉट्सअप ग्रुप भरपूर असतात। त्यांना एकदा कळालं ना की तुम्ही असं काहीतरी करता तर तुम्हाला छान रिस्पॉन्स येतो। माझी सुरुवात ही अशीच झाली होती, फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्येच मी स्टार्ट केलं होतं, तिथूनच मला सेलिंगचं प्रॉफिट झाल्यानंतर तेच प्रॉफिट म्हणजे मी त्यातला येणारा जो पैसा आहे ना, मी स्वतःसाठी 1 रुपयाही खर्च करायची नाही, तो तसंच साईडला काढायचे आणि नवीन ऑर्डरसाठी ते यूज करायची। अशी माझी सुरुवात झाली आहे। तुम्हाला जेन्युइनली करायचं असेल तर मला मेसेज करा। काही लोक उगाच मेसेज करताना म्हणतात की तुमचा का प्रोडक्ट आम्ही, किंवा माझा प्रोडक्ट तुम्ही घेऊच नका, तुम्ही सगळीकडे सर्च करा आणि तिथून तुम्ही प्रोडक्ट घ्या आणि सुरुवात करा। जर म्हणजे कसं सेल करायचं वगैरे मी सांगते, पण काही लोक असे आहेत की त्यांना 10,000 5,000 नाहीच करायचे, मग त्यांनी 500-1000 रुपयेमध्ये करू शकतात। आणि 7 वर्षापूर्वी मी 300 रुपये स्टार्ट केले, तर आत्ता 300 रुपयामध्ये तुम्हाला काय मिळेल असं मला माहीत नाही, कारण तुम्ही ज्या भागात राहता तिथे फॅब्रिक कसं आहे, इलास्टिक कसं आहे ते मला माहीत नाही। पण मी लकीली ते केलं आणि मला त्यावेळी रिस्पॉन्स मिळाला। आत्ता तर एवढं सोशल मीडियावरती एवढं म्हणजे स्पर्धा आहे की तिथं टिकून राहणं पण तुम्हाला गरजेचं आहे आणि थोडीफार तुम्हाला स्किल आली देखील पाहिजे तुम्हाला अजून। आणि हा व्हिडिओ मी पार्टमध्ये टाकत आहे। ज्यांना सेम बिझनेस करायचा आहे त्यांनी मला कमेंट करा किंवा व्हॉट्सअप करा, मी त्यांना माझ्याकडून जर माल घ्यायची इच्छा असेल तर मी त्यांना देऊ शकते, मला काही प्रॉब्लेम नाही। थँक्यू।